एकच आदेश, नाचून मोठे होऊ नका तर वाचून मोठे व्हा. माझ्या नावाचा जय जयकार करण्यापेक्षा माझे राहिलेले काम प्राणार्पणाने पूर्ण करा. जर तुमच्याकडे 2 नाणी असतील तर एका नाण्याची भाकर घ्या आणि दुसऱ्या नाण्याचे पुस्तक. भाकर तुम्हाला जगवेल तर पुस्तक तुम्हाला जगवायला शिकवेल. अशा या महामानवाचा आज महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यासाठी, त्यांच्या विचारांना उजाळा देण्यासाठी आज आपण इथे जमलो आहोत. मी शिवानी फुगे सर्वप्रथम आपणा सर्वांचे शब्द सुमनाने स्वागत करते. अद्वितीय बुद्धिमत्ता, त्या आधारे स्वतः घेतलेले अतिउच्च दर्जाचे शिक्षण, जागतिक दर्जाची विद्वत्ता, बंडखोरी व क्रांतिकार्य करण्याची प्रवृत्ती, संघटन कौशल्य, शिस्तबद्धता व नीटनेटकेपणा, वक्तृत्व, इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व, प्रचंड वाचन, संशोधनात्मक अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी लेखन असे अनेक गुण अंगी असलेले आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये झाला. त्या भीमजी रामजी आंबेडकर असे त्यांचे पूर्ण नाव. त्यांची आई भीमाबाई तर वडील रामजी आंबेडकर. त्यांचा गुरुमंत्र एकच, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. त्यांचे कार्य फक्त भारतातच नाही तर अनेक देशांमध्ये त्यांनी कार्य केलेले आहे. 1920 ला प्रॉब्लेम ऑफ थेसिस, इकॉनॉमिक्सचा थेसिस सादर केला त्यांनी. तो कुठे तर फॉरेनच्या युनिव्हर्सिटीत. ज्योत तेवते समतेची, ज्योत तेवते त्यागाची, ज्योत तेवते समतेची, ज्योत तेवते त्या महामानवाच्या त्यागाची, क्रांतीची आणि समर्पणाची. या ज्योतीने एकच संदेश दिला, स्वतःसाठी जगता जगता दुसऱ्यासाठी जगून पाहावं. म्हणून या दीपाला साक्षी ठेवून कार्यक्रम आपण साजरा करत असतो. आपणा सर्वांना माहित असेलच की महाराष्ट्र शासनाचं 27 ऑक्टोबर 2017 एक परिपत्रक आहे. या परिपत्रकानुसार महाराष्ट्र शासनाने म्हटले की 7 नोव्हेंबर हा दिवस सगळ्या शाळा कॉलेजांमध्ये विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात यावा. 7 नोव्हेंबरच का? कारण 7 नोव्हेंबर या दिवशी या लहानग्या भीमरावांचा शाळेमध्ये प्रवेश झाला होता. ती एक युगांतराची शैक्षणिक क्रांतीची दिशा ठरली. विद्यार्थ्यांना किती परिश्रम करण्याची गरज आहे हे लक्षात यावं यासाठी हे परिपत्रक काढण्यात आलं होतं. डॉक्टर बाबासाहेब यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या मानवी मूल्यांची रुजवणूक केली आणि त्यांच्या शाळेमध्ये प्रवेश होणं ही पूर्णतः एक इतिहासाची कोस बदलण्याची घटना घडली. डॉक्टर बाबासाहेबांच्या आचार विचारात राष्ट्रप्रेम व राष्ट्रनिष्ठता भरलेली होती. डॉक्टर आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा करताच तत्कालीन राष्ट्रीय नेते मंडळी घाबरली. त्यांना वाटले डॉक्टर आंबेडकर आता देश सोडून जातात. परंतु आंबेडकरांनी सांगितले, आम्ही या भारत देशाची संतान आहोत. आम्हाला राष्ट्रीयत्वाची जाणीव आहे. राष्ट्रावर संकट असल्यास प्राणपणाला लावून देशाचे रक्षण केले आम्ही व करू सुद्धा. या डॉक्टर आंबेडकरांची प्रगत राष्ट्रनिष्ठता समावलेली होती. डॉक्टर आंबेडकर हे जागतिक दर्जाचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ, कायदे पंडित, समाजशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, इतिहासकार, शिक्षण तज्ञ, धर्मशास्त्रज्ञ, तत्वज्ञ, लेखक, प्राध्यापक, समाज सुधारक, बॅरिस्टर, वक्ते, पत्रकार, जलतज्ञ, संपादक, मानवी हक्काचे कैवारी आणि बौद्ध धर्माचे पुनरुत्थाक होते. शिवाय भारत देशातील कोट्यावधी शोषित दलितांचे उद्धारकही होते. स्वातंत्र्य भारताचे पहिले कायदा मंत्री व भारतीय संविधानाचे शिल्पकार होते. या सर्व पदव्या मिळवण्यासाठी, दलितांवरचा अन्याय दूर करण्यासाठी त्यांनी सुरुवात ही शाळेच्या बाहेर बसून शिक्षण घेण्यात केले. म्हणूनच म्हणतात, कोई चिल्ला कर चला गया, कोई चीख कर चला गया, कोई चिल्ला कर चला गया, कोई चीख कर चला गया, क्लास के बाहर बैठने वाला एक बच्चा हिंदुस्तान की तकदीर लिख कर चला गया, हिंदुस्तान की तकदीर